पुन्हा एकदा आतिश केदारेचा जलवा पाहायला मिळेल का, हा मात्र प्रश्नचिन्ह असेल सर्व प्रेक्षकांना. अगदी मागच्या सामन्यामध्ये मंत्रमुग्ध करून टाकलं होतं आपल्या फटक्याने. 6 चौकार आणि 2 षटकार आतिश केदारे अगदी मेरिटवर खेळून काढला होता तो म्हणजे आतिश केदारे. बॉलर कोण आहे म्हणून मी बंद केलं होतं. बॉलर कोण? दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवा वारंवार सूचना करतोय, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल तुम्हाला. हरीश खान पंचांच्या डाव्या बाजूने मारा करणार. हा चेंडू पहिला चेंडू आशिषाने खेळून काढला लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण. दुसरा धाव घेण्याचा मानस नाही, नकार घंटा वाजवतोय आतिश केदारे. नक्कीच आतिश केदारे यांना ठाऊक आहे की जर मी क्रीजवर थांबलो तर नक्कीच कितीही धाव संख्या असू दे ती पार काढणारच. काय सुंदर फटकेबाजी केली होती पहिल्या सामन्यामध्ये. आता मात्र 37 धावांचं आव्हान पाहायला गेलं तर सध्याच्या घडीला माफक आव्हान असेल. आरिफ खान पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु काय घडतंय मैदानात. प्रवीण एक्का यांच्याकडून होतोय चुकी. पंच आमच्याकडे वळतात बाईकच्या स्वरूपात. हे अजून एक धाव. धाव संख्या 2. जिंकण्यासाठी 37 धावांची गरज असताना आतिश आणि आशिष ए फॅक्टर CI11 या संघाला ए फॅक्टर इतपत मजबूत करतोय. चेंडू टोल वसूल केलाय तो म्हणजे आशिषाने चेंडूला धाडून दिलाय सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. काय नेत्रदीपक फटका मारलाय तो म्हणजे आशिषाने. चेंडू पाहिलं आणि तदनंतर मात्र चेंडूची वाट लावली. पुन्हा एकदा सज्ज होईल आरिफ खान आशिष साठी. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू पडल्यानंतर थोडासा वळण घेतला. दरम्यान आता हा चेंडू सरळ जातोय यष्टीरक्षकाकडे. निर्धाव चेंडूची सांगता स्थिरावलेली धावसंख्या 8. जिंकण्यासाठी 37 धावांचं आव्हान असताना 8 धावसंख्येपर्यंत पोहोचलाय तो म्हणजे CI11 हा संघ. 14 चेंडू अजूनही 29 धावांची गरज असेल. सामना कुठेही झुकू शकतो. बाल प्रीमियर लीग 2026 पर्व पहिलं पाहत आहे. वाट पाहून मात्र चेंडूला धाडून दिलाय पॉइंटच्या दिशेने. वाट पाहिली तदनंतर आशिषाने वाट लावली. गोलंदाजीची मात्र आता दिशा आणि दशा दोन्ही बघडल्या. 4 धावांनी मात्र संघाची वाढती धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 12. 12 ऑन बोर्ड. जवळजवळ 12ची सरासरीने धावसंख्या ठोकायची होती तीच रणनीती आखतोय तो म्हणजे आशिष. स्वतः कर्णधार आणि त्याच्या सोबत आतिश केदारे. नक्कीच जर आतिश केदारेचा जर तुम्ही खेळ पाहिलात ना तर अगदी संयमी सुद्धा आहे आणि तेवढाच धाकड सुद्धा आहे. जमेची बाजू ही आहे की आतिश केदारे नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु काय घडते मैदानात सरळ जातो यष्टीरक्षकाकडे. निर्धाव चेंडू. पहिल्या षटकाखेरीस संघाची धावसंख्या बिनबाद 12. जिंकण्यासाठी अजूनही 25 धावांची गरज असेल. 12 चेंडू 25 धावा. 12.5 धावगती खेळावी लागेल ती म्हणजे CI11 या संघाला. 12-25. पुढचा होणारा सामना असेल ओम साई प्रतिष्ठान विपक्ष बालाजी स्पोर्ट. जो संघ या सामन्यामध्ये मात्र पराजित होईल त्या संघाला मात्र 365 दिवस वाट पाहावी लागणार पुढच्या स्पर्धेची.
कारण जो संघ पराजित होईल तो संघ मात्र या स्पर्धेतून बाद होईल. चला थोडीशी घाई करा. आर्यन इलेव्हन संघ थोडीशी घाई करा मित्रांनो. आज आपल्याला सामने जास्तीत जास्त षटकांचे खेळवायचे आहेत. जिंकण्यासाठी आता मात्र 12 चेंडू 25 धावांची गरज. मॅच इज ऑन. आतिश केदारे एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला आशिष गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. आर्यन इलेव्हन संघाचा नितेश खोत. नितेश खोत पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं शतक घेऊन येतोय तो म्हणजे नितेश खोत. 12 चेंडू 25. मॅच इज ऑन. उलटा स्वरूपाचा चेंडू पहा किती मिरिटवर खेळतोय तो म्हणजे हा खेळाडू आतिश केदारे. एक धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते ती म्हणजे आतिश आणि आशिष यांची. दरम्यान 2 धावांनी संघाची वाढती धाव संख्या 14. 14 ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी आता मात्र 23 धावांची गरज असेल. 11ला 23. या सामन्यातील जो संघ विजेता ठरेल तो मात्र थेट सेमीफायनल मध्ये दाखल होईल. पुन्हा एकदा सज्ज होईल. हा चेंडू ओव्हरपिच स्वरूपाचा चेंडू होता. पंचांकडे अपील परंतु पंच अतिदक्ष पंच पाहायला मिळतात. आज मात्र निर्धाव स्वरूपाचा चेंडू उचली जास्त घेतली चेंडूने. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा जर पाहायला गेलात ना तर आतिश केदारे यांच्या बाजूने पाहायला गेलात ना तर गोलंदाजीसाठी गोलंदाजांनी तोच ट्रॅप आखला होता, उचली जास्त घेणारे चेंडू. आता मात्र आतमध्ये सरसावून नेत्रदीपक फटका खेळून काढलाय. चेंडूला धाडून दिलाय. 1 बाउन्स. समुद्राच्या लाटेवर स्वार होऊन चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. पुन्हा एकदा इथे एक चौकार. चौकारानंतर मात्र संघाची वाढती धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 18. जिंकण्यासाठी अजूनही 19 धावांची गरज असेल. बाण प्रीमियर लीग 2026 पर्व पहिलं पाहताय तुम्ही. अगदी नेत्रदीपक आयोजन सुप्रीम स्पोर्ट आणि त्रिरत्न स्पोर्ट प्रेझेंट. बाण प्रीमियर लीग 2026 पर्व पहिलं. अगदी या क्षणी या ठिकाणी शेवटची स्पर्धा असेल ही. याच्यानंतर मात्र पावसाळी क्रिकेट स्पर्धा तुम्ही अनुभवाल. पाहिला उलटा स्वरूपाचा चेंडू जागा निवडली गॅप मध्ये परंतु सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तिथे. आउटफील्ड खराब असल्यामुळे मात्र चेंडू सरळ जातोय निघून. पुन्हा एकदा 4 धावांसाठी 4 धावांनी संघाची वाढती धावसंख्या 22-22. आता मात्र जिंकण्यासाठी 8 चेंडू 15 धावांची गरज. आतिश केदारे पहा कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळतोय. त्याला माहिती आहे मला जिथे मोठे फटके मारायचे आहे ना तिथेच मी मोठे फटके मारणार. त्यानंतर मात्र सिंगल डबल वर मी जास्तीचा जोर देणार. जिंकण्यासाठी 15 धावांची गरज असेल. 9 चेंडू 15 धावा. प्रवीण एक्का कोणतं तरी आता मात्र शस्त्र त्यांना हाताळावं लागेल आतिश केदारेसाठी. आतिश केदारे सध्याच्या घडीला फॉर्म मध्ये असणारा फलंदाज, टॉप स्कोरर मध्ये टॉपला असणारा फलंदाज आजच्या दिवसात येईल आतिश केदारे. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना पाहायला मिळतात. प्रवीण एक्का पुन्हा एकदा सज्ज होतील. नितेश खोत पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतील. नितेश खोत पुढे सरसावून स्ट्रेट ड्राइव्ह. पुन्हा एकदा 1 बार. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा.
7 चेंडू 11 धावांची गरज असेल. आता मात्र CI11 या संघाला 7 चेंडू 11 धावा, 11 धावा 7 चेंडू. आजच्या दिवसात जर पाहायला गेले तर सुशांत मांजरेकर सर आणि त्यांच्या सोबतच संपूर्ण टीम आज खरोखर क्रिकेट पाहणे सुद्धा अतिशय लाभदायक इथे ठरतोय. त्याचप्रमाणे आमच्या सोबत हा चेंडू थोडासा बाहेर ठेवला होता चेंडू, परंतु चेंडू सरळ जातोय निर्धाव यष्टीरक्षकाकडे. दरम्यान स्थिरावलेली धावसंख्या 26 जिंकण्यासाठी 6 चेंडू 11 धावांची गरज. मागच्या सामन्यामध्ये जर पाहायला गेलात ना तर 3 चेंडू 13 धावांची गरज होती. त्यावेळी सुद्धा आतिश केदारे मात्र आपला तंबू टोकून उभे होते. त्यानंतर मात्र 1 चेंडू 5 धावांची गरज असताना काय नेत्रदीपक फटका ठोकला होता, तो म्हणजे स्ट्रेट ड्राईव्ह आतिश केदारे याने. दरम्यान या आजच्या सामन्यांसाठी उरण पनवेल नाही तर अख्खा महाराष्ट्र, त्याचप्रमाणे दिल्ली, गुजरात इथे सुद्धा गाजलेलं समालोचन म्हणजे आमचे सर्वांचे लाडके महाराष्ट्राचा बुलंद आवाज जयजी भोसले सर सुद्धा जोडले गेलेत आज आमच्या सोबत. नक्कीच जयजी भोसले सर आहेत तर म्हणजेच शब्द सुमनांची नक्कीच व्याख्या इथे पाहायला मिळेल. सुमधुर असं समालोचन जयजी भोसले सर आमच्या सोबत जोडले गेलेत. 6 चेंडू 11 धावांची गरज. आता मात्र गोलंदाजी मार्कवर रतन असेल. 6 चेंडू 11, अजूनही सामना कुठेही झुकू शकतो. 6 चेंडू 11 धावांची गरज. आशिष आणि आतिश सुरुवातीची जोडी अजूनपर्यंत जमेची बाजू आहे त्यांना दोघांना सुद्धा. रतन शोवर पद्धतीचा लेकट स्वरूपाचा चेंडू हाताळला खरा, परंतु तेवढं चांगलं खेळून काढला आशिष याने. लॉंग ऑनच्या दरम्यान त्याला माहिती आहे आतिश केदारे चांगला फलंदाजी करतोय आतापर्यंत. आतिश केदारे जर पाहायला गेला ना तर 7 चेंडू 14 धावसंख्येवर खेळतोय. रतन जिंकण्यासाठी आता मात्र 5 चेंडू 10 धावांची गरज. 200च्या स्ट्राईक रेटने खेळावे लागेल ते म्हणजे आतिशाला. जर हा सामना विजयी करायचा असेल तर 5 चेंडू 10 धावांची गरज. हा महत्वाचा चेंडू असेल या सामन्यामध्ये. चुरस 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 आणि चुरस सामन्यांमध्ये पाहायला मिळतात. पुढे सरसा मारण्याचा प्रयत्न, चेंडू आला बॅटच्या रडारमध्ये, चेंडूला पाठवून दिलाय खूप दूर लांब. षटकार. आता मात्र समीकरण बदलते. जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 4 धावांची गरज असेल. खराब गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळाले ते म्हणजे रत्ताणा. थोडेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला खरा आणि तोच प्रयत्न सफल झाला. आता मात्र आतमध्ये घुसले होते खरे, परंतु चेंडू ओळखला तर नंतर चेंडूला ढकलून दिला फक्त. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट. आतिश केदारे हे दाखवून दिलं की मी फक्त षटकार आणि षटकारच नाही ठोकत तर कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट सुद्धा खेळतो. सिंगल आणि डबलला तेवढाच जोर देतो तो म्हणजे आतिश केदारे. आता मात्र जिंकण्यासाठी 3 चेंडू 2 धावांची गरज. तीन चेंडू 2 धावांची गरज.